ही जी गुन्हे घडतात तर यामध्ये गुन्हेगारांची चतुराई जास्त मोठी आहे की समाजाचं मौन? मी असं म्हणेल की समाजाचं मौन जास्त इम्पॉर्टंट आहे. गुन्हेगार कितीही चतुर असला तरी गुन्हेगार हा गुन्हा करतो हां. आणि एखादी चुकीची गोष्ट करत असताना तो बऱ्याचशा म्हणजे सापडत नाही किंवा तो सापडणार नाही असं नाही आहे. आणि ऑब्व्हियसली गुन्हेगारांना डील करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षमी आहे. काही वेळेला आपण स्वतः समाज म्हणून आपल्या शेजारी किंवा आपण ज्या स्कूल्समध्ये जातो त्या स्कूल्समध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी कामाला जातो त्या कामाच्या आसपासच्या एरियामध्ये आपल्याला काही गोष्टी निदर्शनास येतात. बरोबर. तर ॲज अ समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं जर ह्या गोष्टीची इन्फॉर्मेशन जरी आपण पोलिसांकडे पास करू शकलो तर त्याच्यावरती इमिडिएट कारवाई करू शकतो. पण जर आपण अशाच भूमिका घेतली की माझं काही याच्याशी घेणं देणं नाही, माझा काही डायरेक्ट संबंध आहे, मी याच्यामध्ये कशाला पडू, अशा प्रकारच्या भूमिका बरेचसे नागरिक घेतात. आणि याच्यामुळे काय होतं की जे अशा प्रकारचे अवैध व्यवसाय करतात या लोकांना बळ मिळतं. कारण त्यांना कळतं की आपण इथे व्यवसाय सरेआम जरी केला किंवा जरा लपून छपून केला तरी ज्यांना आसपास बघणारे लोक आहेत ते आपलं कधीच काही कंप्लेंट करत नाहीत. बरोबर. बघायची भूमिका होते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पोलीस त्याचं काम करतेच, पण समाज म्हणून आपणही पोलिसासोबत आलो म्हणजे आपण जे म्हणतो की एक प्रशासन व्यवस्था, एक समाज व्यवस्था आणि सोबत एक शिक्षण व्यवस्था जे अवेअरनेस क्रिएट करते, असं एक आपल्याला त्रिकूट क्रिएट करावं लागेल. आणि या सर्वांनी मिळून काम केलं तर याच्यावरती नक्कीच मात